संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटेक कॅपॅसिटीच्या वरती आज आपण चर्चा करणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना माहीत आहे की जवळपास 25 कॉलेजेस आहेत, त्यामध्ये 2 नवीन ॲड होणार आहेत असं आपण सर्वांना सांगितलेलं होतं। परंतु राऊंड 1 मध्ये MBBSच्या राऊंड 1 मध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये राऊंड 1 मध्ये आपल्याला जे सीट मॅट्रिक्स आले ते आपल्याला डिटेलमध्ये आपण आज पाहणार आहे। म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला किती सीट्स असतात आणि टोटल सीट्सची संख्या या सर्व गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहे। पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे KJ सुमैया 100 सीट्स आहेत, कॅटेगरी वाईज आपल्याला सर्व सीट्स उपलब्ध आहेत। त्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज 150, मायमर तळेगाव दाभाडे 150, वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक 150, ACPM 100 कॉलेजची आहे मान्यता आहे। अश्विनी रूरलसाठी 150 कॉलेज सीट्स उपलब्ध आहेत आपल्याला, 200 सीट आपल्याला उल्हास पाटीलसाठी आहेत। BKL वालावलकरच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना डीम्ड कॉलेजमध्ये गेलं असं म्हटलेलं होतं, परंतु यावर्षी तरी सध्या 8 सीट मॅट्रिक्समध्ये आलेलं आहे। त्यामुळं डीम कॉलेजमध्ये सध्याच्या मितीला तरी ते गेलेलं नाही आहे असं 100% सिद्ध होते। पाठीमागे ज्यावेळेस त्याचा मेसेज आला होता त्यावेळेस किंवा त्यांचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की विठ्ठलराव जोशी नावानं एक डीम्ड कॉलेज आलेलं आहे, परंतु सध्याच्या सीट मॅट्रिक्समध्ये BKL वालावलकर या कॉलेजला सध्या तरी प्रायव्हेटचा दर्जा असेल किंवा नसेल माहीत नाही, कारण CET सेलनं तरी सध्या तरी सांगितलेलं नाही, फक्त प्रकाश मेडिकल कॉलेज इस्लामपूरच्या बाबतीमध्ये सांगितलं। पण BKL वालावलकर सध्या आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी दिसलं नाही। त्याचबरोबर आत्ताच्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला चॉईस फिलिंगसाठी MBBS BDSच्या MUHS मध्ये दिसलेलं आहे, त्यामुळे डीममध्ये सध्या गेलं नाही असं आपल्याला हेतून सिद्ध होतं। प्रकाश मेडिकल कॉलेज इस्लामपूर ह्याला या ठिकाणी नो फी बेनिफिट, फीजमधले बेनिफिट्स मिळणार नाही, कॅटेगरी वाईज बेनिफिट्स मिळणार नाही। म्हणजे वेदांता कॉलेज ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं हे कॉलेज झालेलं आहे असं आपल्याला सर्वांना मी सांगितलेलं आहे। समजा एकंदरीत आपल्या सर्वांना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की प्रकाशचा चॉईस देत असताना तुम्ही विचार करू शकता की हे कॉलेज द्यावे किंवा नाही, कारण त्याची जी फीज आहे ती फीज आपल्याला सध्या वाढून आलेली आहे। त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे BKL वालावलकर नंतर प्रकाश मेडिकल कॉलेज इस्लामपूर, हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेलं आहे। आपल्याला सर्वांना CET सेलनं एका नोटिफिकेशन मार्फत सांगितलेलं होतं SMBT 150, बऱ्याच वेळा SMBT सुद्धा डीममध्ये जाणार असं म्हटलं होतं, पण जाणार नाही असं सिद्ध झालं। इकडे वेदांता मेडिकल कॉलेज 150 इथे सुद्धा कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही, प्रकाशला एक मिळत नाही लक्षात ठेवा, आणि वेदांताला एक मिळत नाही हे पण लक्षात ठेवा। कॅटेगरी बेनिफिट आपल्याला मिळत नाही हे 100% लक्षात ठेवा। त्यामुळं फीज ह्याच्यामध्ये हे सीट डिस्ट्रीब्युशन आहे, परंतु तुम्हाला जर समजा कॉलेज द्यायचं असेल तर तुम्हाला फीज आपल्याला 17,13,000 रुपये एवढी भरावी लागणार आहे। दुसरी गोष्ट प्रकाशसाठी 9 लाख एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे। NY ताजबागवर असेल, SSPM सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज कुडाळ किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी 149 सीट्स आलेत बघा, एक सीट इथं कुठेतरी गायब झाले। नंतर NY तासगावकर 100 सीट्स आहेत, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी 100 सीट्स उपलब्ध आहेत। सखुबाई नारायणराव कातकडे खूप चांगलं कॉलेज आहे बघा, याचा विचार करायला हरकत नाही। सखुबाई नारायणराव कातकडे खूप चांगलं, पेशंट फ्लो खूप छान आहे, 1 नंबरचं कॉलेज आहे असं म्हणायला काही हरकत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा पंजाब PDMC किंवा त्याला आपण पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अमरावती 150 सीट्स आहेत, राजेंद्र गोडे 150 सीट्स आहेत। मालती मेडिकल कॉलेज गेल्या वर्षी स्थापना झालेलं 50 सीट्स आहेत, या ठिकाणी आपल्याला 50 वाढून येऊ शकतात असं वाटलं होतं, पण सध्या तरी आलेलं नाही, फक्त 50 सीट्स आहेत। त्यानंतर MSR लातूर म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर लातूर या ठिकाणी आपल्याला 150 सीट्स आहेत। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे त्याला आपण मुस्लिम मायनॉरिटीचं जालनाला बदनापूर या ठिकाणी असणारं कॉलेज आहे, 150 सीट आहे, मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे। परभणी मेडिकल कॉलेज आणि RP हॉस्पिटल 150 सीट्स आहेत। RK दमानी मेडिकल ट्रस्ट कॉलेज, श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज खूप चांगलं कॉलेज आहे, 150 सीट्सची अवधी वाढून आलीत बघा, खूप छान आणि टॉपचं कॉलेज आहे। त्यानंतर BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर 150 सीट्स आपल्याला वाढून आलेत। हे यावर्षी स्थापना
26 हे आताचं नवीन कॉलेज आपल्याला 150 सीट्स उपलब्ध आहे, हे लक्षात घ्या. आता टोटल सीट्सवरती आपण पाहायला गेलं तर टोटल सीट्समध्ये 3149 एवढे सीट्स आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. त्यामध्ये IQ कोट्यामध्ये आपल्याला 469 IQ कोट्यात आहे. IQ म्हणजे मॅनेजमेंट कोटा. त्यानंतर डिफेन्स 1, 2, 3 आणि MKB याच्यामध्ये कसल्या प्रकारचे सीट्स उपलब्ध नसतात. आपल्या सर्वांना 3149 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. आणि IQ मधले सीट्स पाहायला गेलं तर हे 469 वजा केल्यानंतर आपल्याला दरम्यान 2700च्या आसपास सीट्स आपल्याला मेरिट बेसिसवरती राहतात. त्यात वेदांताचे सुद्धा वजा केले किंवा प्रकाशचे वजा केले तर आपल्याला ते बघायला येतील की दरम्यान ते 150 सीट आपल्या इथून 300 वजा करावं लागतील. म्हणजे 2500 सीट्सच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. 2500 दरम्यान 60-70च्या आसपास आपल्याला मेरिटमध्ये कॅटेगरीनुसार सीट्स उपलब्ध राहणार आहेत. SC कॅटेगरीसाठी हे पहा या ठिकाणी 200च्या आसपास सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 100च्या आसपास सीट्स आहेत. व्हीजे कॅन्डिडेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जवळपास 45 एवढे सीट्स आहेत. NT1 या कॅटेगरीसाठी आपल्याला 37 सीट्स उपलब्ध आहेत. हे आपल्याला किती आहे बघा, 45 सीट्स आपल्याला व्हीजेसाठी प्रायव्हेटमध्ये सेमी गव्हर्नमेंटमध्ये. NT2 या कॅटेगरीसाठी जवळपास 52 सीट्स उपलब्ध आहेत. जे काय NT3 या कॅटेगरीसाठी आपल्याला 30 आहेत. OBCसाठी 285 आणि SCBCला आपण जर पाहायला गेलो तर या दोन्हीसाठी EWSला 0 सीट्स आहेत. या ठिकाणी नसतात, काही नसतात सीट. आणि मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहायला गेलं तर दरम्यान 250च्या आसपास सीट्स आपल्याला SCBCसाठी आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 250च्या आसपास. या ठिकाणी हे सर्व पॅरलल रिझर्वेशन नसतं. टोटल सीट्सची संख्या 3000 जवळपास 3150 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण BSP एक नवीन कॉलेज आलेलं आहे. याच्यामध्ये मात्र NKB साळवे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर लता मंगेशकर नागपूर हे मात्र यातून गायब आहे. सेकंड राऊंडला कदाचित येऊ शकते. याच्याबद्दल कशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही. मालती कॉलेज ही 2025ची स्थापना आहे. हे बघा आत्ताचं BSP कॉलेज आहे ते 2026ची स्थापना आहे. हे सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ह्या वर्षीची स्थापना आहे. हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे मालती. त्याहीपेक्षा पलीकडं सखुबाई नारायणराव कातकडे हे सुद्धा कॉलेज खूप छान आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचं जर आपण स्टडी करायला गेलो तर RK दमानी हे कॉलेज खूप छान आहे. चॉईस फिलिंगमध्ये वरच्या लेवलला द्यायला हरकत नाही. इंडियन इन्स्टिट्यूटचं मुस्लिम मायनॉरिटीचा हे पण लक्षात घ्या, मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी वरती घेऊ शकतात. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज खूप छान आहे. हे सुद्धा आपल्याला वरती द्यायला हरकत नाही. राजेंद्र गोडे नवीन कॉलेज आहे, 4-5 वर्षापूर्वीच आहे. सखुबाई कातकडे गेल्या वर्षीचं कॉलेज आहे. जनार्दन स्वामी महाराजांचं कॉलेज आहे कोपरगावमधलं. खूप जुनं हॉस्पिटल आहे. टॉपचं एज्युकेशन इकडे या ठिकाणी मिळतं. हे सुद्धा कॉलेज द्यायला हरकत नाही. नवीन आहे, 2025ची स्थापना आहे. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी 2021ची स्थापना आहे. हे पण खूप छान कॉलेज आहे. पुण्या ठिकाणी NY तासगावकर सुद्धा 2021ची स्थापना आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ 2018ची स्थापना आहे. हे सुद्धा कॉलेज खूप चांगलं आहे. वेदांता 2014ची स्थापना आहे. हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे. SMBT खूप छान कॉलेज आहे. प्रकाश हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे. 2017ची स्थापना आहे. एकंदरीत ह्या सर्व कॉलेजची बघायला गेलं तर आपण चॉईस फिलिंगमध्ये विचार करताना वेदांता आणि प्रकाशचा विचार करा. शक्यतो त्याची फीजमध्ये बेनिफिट मिळणार नाही. सर्वात महत्त्वाचा टॉपिक वेदांतामध्ये आपल्याला जी फीज आहे ती 17,15,000 एवढी फीज आहे. आणि प्रकाशमध्ये आपल्याला 9 लाख रुपये फीज आहे. ही कदाचित सब्जेक्ट टू चेंज आहे. 13,37,000साठी त्यांनी अप्लाय केलं आहे. कदाचित तेवढी झाली तर तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागली. SC STला सुद्धा तेवढी फीज भरावी लागणार आहे. आपल्याला या सेटमध्ये IQ शीटसुद्धा भरले जातात. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. महाराष्ट्र राज्यातल्या सर्व 23 कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. आजच्यामध्ये एक वेगवेगळे टॉपिक सांगायचं म्हटलं तर यावर्षीची स्थापना असणारं BSP छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज यावर्षी आलेलं आहे. आपल्याला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये दिसलं आहे. NKB साळवे लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर हे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसलेलं नाही आहे. कदाचित ते पुढच्या राऊंडमध्ये येऊ शकेल किंवा डीममध्ये जाऊ शकते. डीम्ड कॉलेजमध्ये BKL वालावलकर जाणार असं आपल्याला म्हणत होतो, परंतु हे तिकडं न दिसता आपल्याला इकडं दिसते. त्यामुळे इथं चॉईस फिलिंग आपल्याला देता येऊ शकणार आहे. त्यामुळे ते प्रायव्हेटमध्ये गेलेलं असू शकेल.
माहीत नाही, परंतु त्याच्याबद्दल CET सेलनं आपल्याला सांगितलं नाही. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला 100% सांगेल. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर विळदघाट अहमदनगर किंवा ज्याला अहिल्यानगर म्हणतो ते सुद्धा कॉलेज ह्यामधून गायब आहे. म्हणजे कदाचित ते कॉलेज डीममध्ये गेलेलं असू शकतं बऱ्याच वेळा. अश्विनी उल्हास पाटील हे सर्व गोष्टींचं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भातला महाराष्ट्र राज्यामधल्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमधल्या सर्व कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्सचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येणार असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती गेल्यावरती संपर्क करू शकतात. आपल्याला सर्वांना जर समजा या सगळ्यासाठी फक्त चॉईस फिलिंग आपल्याला पाहिजे असेल आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून, तुम्हाला चॉईस फिलिंग फक्त ओनली चॉईस फिलिंग पाहिजे असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती 1000 भरून स्क्रीनशॉट पाठवा आणि मला BDSC चॉईस फिलिंग पाहिजे किंवा MBBSC चॉईस फिलिंग सांगा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून संपूर्ण पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग तुम्हाला दिली जाईल. एवढंच या निमित्तानं सांगून आपलं हे बुकलेट आहे 500 रुपयाचं तुम्हाला पाठवलं तर तुम्हाला घरपोच आम्ही देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुम्हाला PDF सुद्धा लगेच पोच करेल. म्हणजे आता पैसे भरले तर लगेचच तुम्हाला PDF देईन आणि हे घरपोच तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये स्पीड पोस्टनं येऊ शकते. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.